मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये ना खूप साऱ्या शिक्षणामध्ये नवनवीन संधी आल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना तेच एक पारंपरिक जे असायचं ना की आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या पलीकडे खूप मोठ्या प्रमाणात आता शिक्षण गेलेलं आहे. आणि जर विद्यार्थ्यांना काहीतरी हटके करायचं असेल तर त्यासाठी अपॉर्च्युनिटीज ओपन आहेत. BBA अर्थात बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा कोर्स सहयोग कॉलेजच्या माध्यमातून ठाणेकर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कोर्सची संपूर्ण माहिती करून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रुपाली जाधव. नमस्कार मॅडम. मॅडम, मला सांगा, सहयोग कॉलेज ठाण्यामध्ये 2007 सालापासून आहे. सहयोग कॉलेजमध्ये नेमके कुठले कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत? ओके सर, सहयोग कॉलेजमध्ये कॉमर्स अँड मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे, IT डिपार्टमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे. मी कॉमर्स अँड मॅनेजमेंटला रिप्रेझेंट करते. सो अंडर कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये आमच्याकडे BCom अकाउंटिंग अँड फिनान्स आहे, BCom बँकिंग अँड इन्शुरन्स आहे, BCom मॅनेजमेंट स्टडीज आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, MCom ॲडव्हान्स अकाउंटन्सी आहे आणि BCom विथ IT आहे. सो हे कोर्सेस आम्ही प्रोव्हाइड करतो. BBA एक्झॅक्टली काय आहे? BBA इट्स अ बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. या कोर्स हा अंडर ग्रॅज्युएट 3 वर्षाचा कोर्स आहे सर. आणि या कोर्समध्ये तुम्हाला बिझनेस कसा स्टार्ट करायचा, त्यानंतर तो मॅनेज कसा करायचा, त्यानंतर त्याच्यासाठी लागणारा फायनान्स कसं गॅदर करायचं, त्यांना लागणारी मॅनपॉवर कसं प्लॅन करायचं, ॲज वेल ॲज जर प्रॉडक्ट काही तुम्ही लॉन्च करताय तर त्याचं मार्केटिंग कसं करावं, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या कोर्सद्वारे मिळू शकते सर. तुम्ही जे आत्ता बोलताय ना, मी जवळपास गेली 30 वर्ष बिझनेस करतो आहे आणि तुम्ही आत्ता जे बोलताय हे सगळं मला माझ्या बिझनेसमध्ये लागतंय. म्हणजे एक प्रकारे BBA केल्यानंतर विद्यार्थी बिझनेस रेडी होतोय का? काय सांगाल? येस सर, तुम्ही बरोबर म्हणताय की जर BBA केलं तर माणूस म्हणजे स्टुडंट जो आहे तो बिझनेस रेडी होईल, कारण त्याला सगळंच नॉलेज मिळतंय. म्हणजे त्याला मार्केटिंग बद्दल पण माहिती मिळते, त्याला मॅनपॉवर कसं मॅनेज करायचं त्याचीही माहिती मिळते, फायनान्स कसा गॅदर करायचा हेही माहिती मिळते त्यांना. सो बेसिकली इट्स अ ओव्हरऑल गुड पॅकेज फॉर अ स्टुडंट हू वॉन्ट्स टू बी अ एंटरप्रेन्युअर, हू वॉन्ट्स टू बी अ बिझनेसमॅन. एक्झॅक्टली. साधारणपणे ना एक ज्यावेळेस अशा प्रकारचे कोर्सेस असतात त्यावेळेस पहिला प्रश्न असा येतो आमच्या डोळ्यासमोर की अरे, जर आपण हे आधीच केलं असतं, म्हणजे अशा प्रकारचा कोर्स आपण आधी केला असता तर आज आम्ही बिझनेसमध्ये कदाचित आणखी मोठी मजल मारू शकलो असतो. कदाचित जे शिकण्यासाठी आम्हाला आमच्या बिझनेसमधले 5 वर्ष घालवावे लागले ते कदाचित कोर्स केला असता तर ते 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये शक्य झालं असतं. याचा कशा प्रकारे फायदा होतो विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा? त्यांची पर्सनॅलिटी कशा पद्धतीने ग्रो होते, कशा प्रकारे त्यांचं विजन मोठं होतं, काय होतं एक्झॅक्टली? सर, आता BBA कोर्स जो आम्ही रन करतो तर मुलांमध्ये कसं त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी, म्हणजे बिसाइड्स करिक्युलम आम्ही काय काय करतो. तर आम्ही मुलांचं जे इंटरनल इव्हॅल्युएशन असतं त्याच्यामध्ये त्यांचं आम्ही प्रेझेंटेशन ठेवतो. एव्हरी सब्जेक्टचं प्रेझेंटेशन असतं त्याचं. त्याच्यामुळे मुलांचं स्टेज फिअर निघून जातं, त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढतं आणि एक कॉन्फिडन्स येतो की आपण एका क्राऊडला कसं फेस करावं सर. आणि त्यांचं जे आयडियाज असतात, थॉट प्रोसेस असतात, त्या प्रेझेंटेशन मधून ते चांगल्या प्रकारे मांडू शकतात आणि ते शिकायला मिळतं त्यांच्याकडे. सो हे एक असतं. त्यानंतर बिसाइड दिस आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट्स नेतो मुलांच्या, की ज्याच्यामध्ये त्यांना इंडस्ट्रीमध्ये वर्किंग कसं चालतं, इंडस्ट्री कशी रन होत असते, ह्या गोष्टी त्यांना पाहायला मिळतात. त्याच्याबरोबर आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज ठेवतो, जसं की काही आमचे इंडस्ट्रीचे गेस्ट असतात त्यांना आम्ही बोलवतो, त्यांचं लेक्चर्स असतात मुलांसाठी आणि त्याच्यामुळे त्यांना बाहेरच्या लोकांचं पण एक्सपोजर मिळतं. त्यांच्या मनामध्ये कदाचित हे सुद्धा येत असेल की अगर ये बंद कर सकता तो मैं क्यों नहीं कर सकता. तेच सर, की म्हणजे त्यांच्यात ती भीती जावी, त्यांनी केलेले स्ट्रगल लोकांनी काय होते आणि त्यानंतर ते कसे बनले, घडत गेले, याविषयी त्यांना माहिती मिळते. त्याचबरोबर आम्ही काही व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस देतो, कारण करिक्युलम हा सफिशियंट नसतो. तर त्याच्यासाठी आम्ही ॲडिशनल कोर्सेस देतो, जसं पॉवर BI, टॅब्लू, त्याच्यानंतर आम्ही त्यांना देतो ॲडव्हान्स एक्सेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट. हे ॲडिशनल कोर्सेस सायमल्टेनियसली या 3 वर्षामध्ये आम्ही कम्प्लीट करतो. या कोर्सेसचा त्यांच्या पूर्ण 3 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आणि पुढे प्रोफेशनल लाईफमध्ये जाताना कसा फायदा होतो?
सर BBA केल्यावर त्यांना बिझनेस रिलेटेड इन्फो माहिती हे सगळं मिळतं, म्हणजे डेटा त्यांना मिळतो, पण त्या डेटाला कसं प्रेझेंट करायचं, तो डेटा कसा युटिलाइज करायचा हे त्यांना, हे जे सगळे ऍप्स आहेत जसं म्हणतो ना आपण, आता मी म्हटलं टॅब्लू म्हटलं, पॉवर BI म्हटलं, ॲडव्हान्स एक्सेल म्हटलं, ह्याचा युसेज त्या डेटा वापरून कसा करायचा, म्हणजे तो डेटा ह्यामध्ये कसा अप्लाय करायचा आणि तो कसा प्रेझेंट करायचा हे त्यातून शिकायला त्यांना मिळतं. आणि नुसतंच ते थिअरॉटिकल नॉलेज घेऊन बाहेर पडत नाही BBA केल्यावर, ते प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन बाहेर पडतात आणि स्किल्स, मेन म्हटलं तर स्किल सेट डेव्हलप होतात आणि ते स्किल सेटच्या बेसवर त्यांना जॉब्स चांगल्या प्रकारे मिळू शकतात. निश्चितपणे ज्यावेळेस इंडस्ट्रीमधले लीडर्स ज्यांनी स्वतः स्क्रॅच मधून बिझनेस सुरू केलेला आहे, असे विद्यार्थी, असे इंडस्ट्रियलिस्ट, असे बिझनेसमन ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आपल्या सहयोग कॉलेजमध्ये शिकवायला येत असतील, त्यावेळेस विद्यार्थ्यांचं काय रिॲक्शन्स असतात? सर पहिलं म्हणजे मुलांमध्ये क्युरिओसिटी असते हे की कसं, कारण बिझनेस तर सगळ्यांनाच करायचा असतो सर, बरोबर, पण तो कसा स्टार्ट करावा हेच माहित नसतं. सो तिथे आल्यावर त्यांना त्याची आयडिया होते की त्या माणसाने कसं आयडिया डेव्हलप केल्या, कसं शोधलं, एक्झॅक्टली ती गॅप फाइंड आउट केली, कारण एव्हरीवन वॉन्ट्स टू बी अ बिझनेसमॅन. करेक्ट. बट प्रत्येक जण बिझनेसमॅन व्हायचं हे डोक्यात ठेवून बिझनेसमॅन होऊ शकत नाही, त्याला त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागतं, त्याच्यासाठी माहिती गॅदर करावी लागते. तर एक्झॅक्टली अशी लोक आल्यावर ना त्यांना कळतं की कुठून आपण स्टार्ट करू शकतो, म्हणजे कसं ते एक म्हणतात मार्केटिंगमध्ये एक कॉन्सेप्ट आहे निश मार्केटिंग, म्हणजे तो गॅप फाइंड आउट करणं की गरज आणि डिमांड ह्याच्यामध्ये कुठे आपण मिळत नाहीये, त्या ठिकाणी आपण बिझनेस स्टार्ट करून आपला पुढे ग्रोथ करू शकतो. सो अशी लोक आली की त्यांना ते कळतं की एक्झॅक्टली आपण कुठे लॅक करतोय, कुठून सुरुवात करावी आणि कशा प्रकारे कुठल्या कुठल्या सोर्सेस अवेलेबल आहेत जे ह्या लोकांना मदत करू शकतात बिझनेस ग्रो करायला. सो ही सर्व म्हणजे ही सगळीच माहिती त्यांना त्या लोकांकडून मिळून जाते. सर साधारणपणे एक असं असतं ना की 12वी नंतर विद्यार्थ्यांच्या अशा मनामध्ये सुरू झालेलं असतं की आता तर खूपच हे झालेलं आहे, विद्यार्थी आता स्वतःच सगळ्या गोष्टी शोधायला लागलेल्या आहेत, त्यांना एक्झॅक्टली काय करायचं याची त्यांना परफेक्ट माहिती असते. आणि मग अशा प्रकारचे विद्यार्थी तुमच्याकडे येतात, त्यावेळेस हा साधारणपणे किती वर्षाचा कोर्स आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी, तुम्ही आता म्हणालात की HR मध्ये स्पेशलायझेशन होऊ शकतंय, त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये होऊ शकतं आणि फायनान्समध्ये होऊ शकतं. तर या स्पेशलायझेशनचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो? कारण आता एकदम असं सगळ्या गोष्टी फिल्टर झालेल्या आहेत. सर 12th नंतर स्टुडंट जेव्हा येतो तेव्हा तो एकदम फ्रेश असतो, म्हणजे त्याच्यामध्ये डोक्यात आयडियाज असतात, मला हे बनायचंय, पण काही वेळेला असं होतं ना 1 or 2 yearsच्या नंतर त्याच्या कॉन्सेप्ट चेंज होतात, कारण तो बऱ्याचशा लोकांना भेटतो, त्याचं आसपास इंडस्ट्रीची लोक भेटल्यावर त्याचे पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज होतात. तर फर्स्ट इयरला त्याला वाटतं, पण तो माइट बी चेंज पण करतो. समहाऊ समटाइम्स ते फोकस्ड नसतात, कारण कोणीतरी करतंय म्हणून मी करतो, पण जेव्हा ते शिकतात तो सब्जेक्ट, मग त्यात त्यांना इंटरेस्ट क्रिएट होतो सर. आणि मग तो इंटरेस्ट क्रिएट झाला की त्यांना कळलं की मला हा एरिया माझ्यासाठी सुटेबल आहे, देन अकॉर्डिंग टू देअर इंटरेस्ट दे चूज द एरियाज. मग मार्केटिंगमध्ये करतात, ते HR मध्ये करतात, फायनान्स. आता HR मध्ये पण वेगवेगळे एरियाज आहेत सर, पेरोल आहे, त्याच्यानंतर ट्रेनिंग आहे, रिक्रुटमेंट आहे. तर मग स्टुडंट नुसताच HR करून एकच नसतो, त्याला 3 एरियाज ओपन होतात, त्या 3 एरियामध्ये तो मास्टरी करू शकतो. फायनान्स मध्ये पण ते गेले की दॅट इज अ फंड गॅदर कुठून करायचं, सोर्सेस फाइंड आउट कसे करायचे, त्यांचं अलोकेशन कसं करायचं, युटिलायझेशन कसं करायचं, या बऱ्याचशा गोष्टी असतात सर. सो जो स्टुडंट फायनान्स मध्ये कीन आहे, त्याला इंटरेस्ट आहे, ही कॅन गो फॉर दॅट एरिया. आणि मार्केटिंग वाला पर्सन म्हणाल तर सर, द पर्सन हु इज गुड ॲट कम्युनिकेशन अँड हु इज हॅव्हिंग अ मोर कन्व्हिन्सिंग पॉवर, ते अपसूक त्यांना जेव्हा ते इंटरनल्सला प्रेझेंटेशन देतात तेव्हा ते कळायला लागतं त्यांना की येस मी चांगला आहे कम्युनिकेशन मध्ये, माझी कन्व्हिन्सिंग पॉवर. मग ते त्या अनुषंगाने मग ते आपलं करिअर चूज करतात. माझ्या मते तुमचे काउन्सिलर सुद्धा त्यांना गाईड करू शकत असतील ना, कारण 1 वर्ष 2 वर्ष विद्यार्थी तुमच्याकडे राहिला की त्याच्यातले जे काही गुण आहेत, तो एक्झॅक्टली काय आहे, तो फायनान्स मध्ये चांगला आहे, तो HR मध्ये चांगला आहे, तो CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations.
ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मार्केटिंग मध्ये चांगलं आहे हे तुम्ही लोक सुद्धा आयडेंटिफाय हो, करत सर. असाल. हो, पण आम्ही पहिली प्रायोरिटी त्यांच्या इंटरेस्टला देतो सर. राईट. आम्ही तिथे असतोच. आम्ही त्यांना 2 वर्ष बघतो, घडताना बघतो, त्यांच्यामधले क्वालिटीज जाणतो. कधी कधी मुलांमध्ये खूप क्वालिटीज असतात, बरोबर. पण ते त्यांना समजत नाही, ते घाबरतात. मग आम्ही त्यांना सांगतो की तुझ्यामध्ये ह्या क्वालिटीज आहेत, त्या तू चांगल्या प्रकारे वापर करून तू पुढे जाऊ शकतोस. पण शेवटी फर्स्ट इंटरेस्ट हा त्याचाच असतो सर. अगदी आम्ही त्यांना मोल्ड इन द सेन्स आम्ही त्यांना इंटरेस्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामधलं कॅलिबर दाखवतो. बट अल्टिमेटली ही चॉईस ही त्या स्टुडंटचीच असते सर, की त्याने त्या करिअरमध्ये कसं, कारण जर इंटरेस्ट असेल तरच तो आपलं करिअर चांगलं घडू पण शकतो. सहयोग कॉलेजच्या ह्या बीबीए मध्ये स्पेशलायझेशन पहिल्या वर्षीपासूनच आपण डिसाईड करतो की मग पहिलं वर्ष झाल्यानंतर मग ज्यावेळेस तुम्हाला विद्यार्थ्यांचं एक अनालिसिस होतं त्याच्यानंतर तुम्ही स्पेशलायझेशन? सर त्यांचं स्पेशलायझेशन हे थर्ड इयरला येतं. थर्ड इयरला हो. म्हणजे 2 वर्ष दे तुम्ही हॅव अगदी नीट बघितलेलं. येस दे हॅव 2 इयर्स सर. त्यांच्याकडे 2 वर्ष असतात. 2 वर्षामध्ये त्या त्यांच्या क्वालिटीज आणि त्यांना कशात इंटरेस्ट आहे हे ते एक्सप्लोर करू शकतात. ओके ओके. आणि मग थर्ड इयरला ते चूज करू शकतात. ते थर्ड इयरला स्पेशलायझेशन, मग त्यांना काय फायनान्सला जायचं आहे, HR ला जायचं आहे, मार्केटिंगला जायचं आहे. विद्यार्थ्यांचा सगळ्यात जास्त कल कशात असतो सध्या? सर जास्त कल बघाल तर आता असं काही स्पेशली सांगता येणार नाही, कारण इक्वली मुलं जातात. HR मध्येही इंटरेस्टेड आहे, कारण आजकाल बघाल तर जर मॅनपॉवर चांगली नसेल तर काहीच काम होणार नाही. सो तोही एक ट्रेंडी आहे सर. अगदी. मार्केटिंग, एव्हरीवेअर मार्केटिंग, कारण त्याच्याशिवाय सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी असलेली स्ट्रीम आहे. फायनान्स तर आहे सर. बरोबर. सो असं ते इक्वली आहे, बट ॲज यू मेन्शन राईटली मार्केटिंगकडे थोडा जास्त कल मुलांचा दिसतो, म्हणजे थोडासा नंबर इन्क्रीज दिसतो. अदरवाईज आमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मार्केटिंग मध्ये एक्झॅक्टली.
एक्झॅक्टली. बाकी तर आहेत इक्वली वेट. एक्झॅक्टली. मला एक सांगा की असं म्हटलं जातं की तुम्ही थेअरी किती जरी शिकवली तरीही अल्टिमेटली जे काही प्रॅक्टिकल आहे, जे काही ऑन फ्लोअर गोष्टी घडतात त्या खूप वेगळ्या असतात आणि मग त्यासाठी इंटर्नशिप ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. बरं. तर आपल्या सहयोग कॉलेजच्या माध्यमातून आपण इंटर्नशिप वगैरे पण देतो का मुलांना? येस, ऍक्च्युली त्यांच्या थर्ड इयरला सेमिस्टर 5 ला इंटर्नशिप ही कंपल्सरी असते अच्छा. ओके. आणि त्याच्यावर त्यांना ग्रेड दिली जाते. मग आपण काय करतो, सेकंड इयरला कम्प्लीट झाल्यावर जो समर वेकेशन असतो त्याच्यामध्ये त्यांचं आपण इंटर्नशिप कम्प्लीट करतो. सो त्यांचं जे 5वं सेमिस्टर असतं जिथे त्यांना खरे लेक्चर्स अटेंड करतात ते त्यांचे हॅम्पर नाही होत. सो अशा प्रकारे आपण इंटर्नशिप घेतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की आपण कॉलेजचं बुक मधलं वेगळं आणि इंडस्ट्रीमध्ये वेगळं, तर मग आम्ही केस स्टडीज घेतो सर त्यांच्या, की केस स्टडीज त्यांना देतो, की एक सिनारिओ देतो की हा सिनारिओ अनालाइज करून तुम्ही जर तुम्ही त्या प्लेसवर असतात तर तुम्ही काय केलं सर. सो ह्याच्यामुळे त्यांची एक डिसिजन मेकिंग पॉवर डेव्हलप होते सर. अनालिसिस एखाद्या गोष्टीची कसं करावं हे समजतं त्यांना. सो केस स्टडी पण आम्ही घेतो आणि इंटर्नशिप पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. मॅडम, साधारणपणे आतापर्यंत किती आपल्या बॅचेस झालेल्या आहेत सहयोग कॉलेजच्या? विद्यार्थी किती आतापर्यंत शिकून गेलेले आहेत आणि जे शिकून गेलेले विद्यार्थी आहेत ते आज एक्झॅक्टली इंडस्ट्रीमध्ये कुठे स्टँड करतायत? अच्छा सर, आता आपलं जे BBA कोर्स आहे ते स्टार्ट झालं 2020 साली. ओके. सो आतापर्यंत आपल्या 4 बॅचेस पास आउट झालेले आहेत. सो काही स्टुडंट्स आहेत ते फर्दर स्टडीसाठी गेलेले आहेत. जसं मी म्हटलं की BBA केल्यावर एक फाउंडेशन क्रिएट होतं पुढे MBA करण्यासाठी. तर त्याच्यामुळे काही स्टुडंट्स आहेत ते MBA ला गेलेले आहेत आणि काही स्टुडंट्स आहेत ते वेगवेगळ्या एरियाजमध्ये कार्यरत आहेत, जसं मार्केटिंग, HR, फायनान्स अशा एरियाजमध्ये ते आता कार्यरत आहेत. चांगल्या कंपन्या सुद्धा तुमच्याकडे येत असतील ना हो, सर. प्लेसमेंटसाठी वगैरे? हो, आमच्याकडे प्लेसमेंटसाठी सर कोटक येतं, त्याच्यानंतर कोटक महिंद्रा येतं आमच्याकडे, डिलिव्हरी म्हणून आहे पॅन इंडिया कंपनी, ती येते आमच्याकडे. त्याच्यानंतर डिजिटाईड म्हणून आहे, त्याच्यानंतर कॅपजेमिनी आहे सर, विप्रो आहेत. सो या कंपनीज आमच्याकडे प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज घेऊन येतात. एक्झॅक्टली. आता मला एक असा प्रश्न पडतोय की जनरली BBA झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते MBA करण्याचे, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. त्या BBA केल्यानंतर MBA करण्याचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आणि BCom म्हणजे सर्वसामान्य BCom न करता BBA करून मग MBA केलं तर मग विद्यार्थ्यांना नेमका अकॅडमिकली कशा पद्धतीने फायदा होतो? सर, आता आपण सुरुवातीलाच बोललो होतो की आता सगळं स्ट्रीमलाईन झालेलं आहे. जसं आमचं कॉलेज आहे जे BCom इन मॅनेजमेंट स्टडीज देतं, BCom इन अकाउंटिंग अँड फायनान्स देतं, BCom इन बँकिंग अँड इन्शुरन्स देतं. तर जे लोकांना जसा इंटरेस्ट आहे, जसं काहींना बँकिंग अँड इन्शुरन्स मध्ये आहेत ते लोक BBI मध्ये जातात, अकाउंटिंग अँड फायनान्स मध्ये तर ते BAF मध्ये जातात. सो BCom मध्ये तसं स्पेशलायझेशन नव्हतं आधी. तर तुम्ही लॉंग बॅक बघाल तर तेव्हा फक्त BCom होतं. अकाउंटिंग अँड फायनान्स आणि BBA हे सगळे कोर्सेस नव्हते. पण जशी इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आली, स्पेशलाइज मॅनपॉवर, स्पेशलाइज स्किल्स असलेले लोक पर्टिक्युलर एरियासाठी हवे, त्यानंतर हे कोर्सेस डिवाइड झाले सर जे आले ते. तर त्याच्यामुळे जर प्लेन BCom कराल तर इट इज अ जनरल म्हणजे तिथे. सो हे जे कोर्सेस आहेत जसं BBA आपण म्हणतो तो स्पेशली याच्यासाठी बनलाय की जे हु आर इंटरेस्टेड इन बिझनेस अँड ऍडमिनिस्ट्रेशन. सो दिस इज व्हॉट द थिंग इज. एंटरप्रेन्युअरशिप असं स्पेशली काही शिकवलं जातं काय? येस सर, सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये, पण मग मुलांमध्ये एक एंटरप्रेन्युअरशिप स्किल कसं डेव्हलप व्हावं याच्यासाठी आम्ही छोट्या लेवल, एक स्मॉल स्केल लेवलवर आम्ही काय करतो की त्यांना काही प्रोडक्ट बनवायला लावतो आणि मग त्याचं एक्झिबिशन लावतो. मग ते मुलांना बोलवणं आणि त्या एक्झिबिशन मध्ये ते प्रोडक्ट सेल करणं. एक स्मॉल कॉन्सेप्ट आहे, पण त्याच्यातून पण त्यांना तो फंड कसा मॅनेज करायचा, तो म्हणजे त्यानंतर आलेली इन्कम आणि लावलेले त्यांनी जे इन्व्हेस्ट केले पैसे हे इक्वल आले का, त्यामध्ये प्रॉफिट और लॉस काही त्यांचा झाला का, हे छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांना शिकायला मिळतं. मी सिम्बायोसिसला शिकायला होतो आणि आम्ही एक रिफ्लेक्शन्स नावाचं मॅगझिन काढायचो. त्या मॅगझिन पूर्णपणे अगदी लेख घेण्यापासून तर त्याचं प्रोडक्शन पर्यंत आणि नंतर ते विकणं इथपर्यंत सगळी जबाबदारी स्टुडंटची असायची. आणि त्याच्यामुळे ती जी सगळी प्रक्रिया होती, एक मॅगझिन तयार करण्यासाठी काय लागतं, कोणाशी बोलावं लागतं, कोणाकडनं लेख घ्यावे लागतात, विकायचं कुठे, हे सगळं आपल्याला शिकायला मिळत आहेत ना. तर हीच प्रक्रिया तुमच्याकडे पण आहे? हो सर, आम्ही असंच करतो मुलांना.
समटाइम्स आम्ही असं होतो की बेस्ट आउट ऑफ वेस्ट हं. असंही एक कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये वेस्ट असतं घरामधलं, त्यातून तुम्ही प्रोडक्ट बनवणं, काही डेकोरेटिव्ह आयटम बनवणं, मग ते एक्झिबिशन मध्ये ठेवणं, ते विकणं, सेल करणं, अशाही गोष्टी आम्ही मुलांसाठी हे करतो. आता तुम्ही जसं म्हटलं ते एक सेल करण्याचं वेगळं एंटरप्रिनरशिपचं, पण एक रिसर्च साठी आहे. म्हणजे थोडंसं मुद्द्याला हलवून बोलेन, पण जसं तुम्ही म्हणाल की मुलंच मॅनेज करतात, म्हणून मला हे सांगावंसं वाटतं, आवर्जून मेन्शन करावंसं वाटतं की आमच्याकडे सिम्पोजियम म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, विच इज अ स्टुडंट लेड रिसर्च सिम्पोजियम, की जी रिसर्च सिम्पोजियम मुलंच ऑर्गनाईज करतात, मुलंच बाहेरून मुलांचे पेपर मागवतात, ते अनालाइज करतात, ते त्याच्यानंतर गेस्टचं अरेंजमेंट करण्यापासून पूर्ण सिम्पोजियम अरेंज करण्याचं, त्याचं पब्लिश करण्याचं सगळं काम हे मुलं करतात. तर हा एक पण आहे की ज्याच्यातून त्यांना एक इव्हेंट मॅनेज करणं, एक कोऑर्डिनेशन करणं, ह्या गोष्टी त्यांना एक लीडर म्हणून निर्माण होणं, ह्या गोष्टी त्यांना शिकायला मिळतात. मला तुमचं ते खूप आवडलं की आम्ही विद्यार्थ्यांना स्टेज फेअर जाण्यासाठी स्टेज उपलब्ध करून देत असतो. तिथे ते विद्यार्थी शिकत असतात, तिथे ते बोलत असतात. कारण मुळात चार चौघांमध्ये बोलणं हेच हल्ली खूपच अवघड झालेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. कारण जे मुलं बघावे ना ते मोबाईलमध्ये बसलेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा ओव्हरऑल जो एक समाजावरचं कम्युनिकेशन आहे हे कमी झालं. आणि ते जर का कमी झालं तर त्याचं रिफ्लेक्शन डायरेक्टली कदाचित त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण पडू शकत असेल. येस सर. तर तेच आहे की त्यांचं सतत मोबाईल असणं, तर कुठेतरी प्रेझेंटेशन्स घेणं, त्यांचं मग त्यांना अशा रिसर्च सिम्पोजियम मध्ये इन्व्हॉल्व करणं, काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं सर, असं सतत. म्हणजे ऍटलिस्ट घरी काय करतात ते वेगळं, पण ऍटलिस्ट ड्युरिंग दिस कॉलेज आवर्स दे विल बी एंगेज समवेअर. म्हणजे ते कुठे ना कुठेतरी कुणाशी तरी कम्युनिकेशन करत राहतील सातत्याने, आणि त्यातून मग त्यांची ही ओव्हरऑल डेव्हलपमेंट होऊन जाते सर. काय किती पर्सेंट असले पाहिजे बीबीएच्या कोर्ससाठी? सर बीबीए साठी 12 पासिंग हा क्रायटेरिया आहे, आणि महाराष्ट्र स्टेटची सीईटी आहे सर, ती देणं मुलांसाठी गरजेचं आहे. अच्छा, सीईटी असते? येस सर, सीईटी. ओके ओके. आणि सपोज आपल्याकडचा विद्यार्थी बीबीए कम्प्लीट झाला तर डाऊन द लाईन 5 वर्षात तो त्याच्या लाईफमध्ये कुठे असू शकतो? सर आता बीबीए कम्प्लीट झाला आणि त्याने जर ऑप्ट केलं की मला जॉब करायचंय, तर त्याला अप टू 3 lakhs पर्यंत पॅकेज तर आहेच आहे. आणि जर त्याने एमबीए करायचं, पुढे परस्यू करायचा प्रयत्न केला, तर डेफिनेटली त्याच्या करिअरमध्ये ती ऍडव्हान्समेंट असेल, आणि तो डेफिनेटली ज्या पोझिशनमध्ये बीबीए केल्यानंतर असेल त्याच्यापेक्षा अपग्रेडेड व्हर्जनच त्याचं कंपनीमध्ये भेटेल त्याला त्याचं सर. तर थँक्यू व्हेरी मच मॅडम. आज ह्या अतिशय महत्वाच्या अशा विषयावर आपण बोललेलो आहोत. कारण विद्यार्थ्यांसाठी ना हा एक महत्वाचा विषय राहिला की काय याची फीस काय आहे? सर याची फीस पर इयर 52,000 आहे. अच्छा. तर साधारणपणे एक विद्यार्थी जर प्रोफेशनली काहीतरी करू इच्छित असेल, जर त्याला भविष्यात बिझनेस करायचा असेल, जर त्याला काहीतरी लाईफमध्ये मिळवायचं असेल, तर अशा प्रकारचे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत जे विद्यार्थ्यांना स्थिर करिअर डेफिनेटली गॅरंटी करू शकतात, अशा प्रकारच्या करिअरमधनं विद्यार्थी निश्चितपणे त्याचे ध्येय साध्य करू शकतो. मॅडम, जाता जाता काय सांगाल? जाता जाता मी एवढंच सांगू शकते की पहिलं म्हणजे माझ्या कॉलेजबद्दल सांगू शकते. परत एकदा मी माझ्या कॉलेजचे कोर्सेस सगळ्यांना सांगू इच्छिते. आमच्याकडे बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स आहे, आमच्याकडे बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स आहे, आमच्याकडे एमकॉम ॲडव्हान्स अकाउंटन्सी आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, आमच्याकडे बीकॉम अँड आय टी पण आहे. म्हणजे मुलं नुसतंच बीकॉम नाही तर त्याच्याबरोबर त्यांना आय टीचं पण नॉलेज आम्ही देतो. सो तो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा एक डिप्लोमा आहे जो आम्ही बीकॉम बरोबर ऑफर करतो सर. सो हा जो आजचा जो प्रोग्राम होता तो आपण स्पेशली बीबीए साठी केला होता. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत बीबीए मध्ये, त्यांनी फक्तच मनामध्ये मला बिझनेस करायचा आहे एवढंच न धरता आपल्यामध्ये कुठले स्किल सेट्स रिक्वायर्ड आहेत ते थ्रू आउट त्या 3 वर्षांमध्ये डेव्हलप करावे. डेफिनेटली आफ्टर ग्रॅज्युएशन ऑल्सो दे कॅन बी अ बिझनेसमॅन. देर इज नो नीड ऑफ MBA, पण तुम्हाला तुमचं स्किल सेट डेव्हलप करणं गरजेचं आहे, जे महत्वाचं आहे. निश्चितपणे. मॅडम, थँक्यू व्हेरी मच आमच्याशी बोलत त्याबद्दल. स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि या कोर्सेसची म्हणजे सहयोग कॉलेजमध्ये असलेल्या विविध कोर्सेसची अधिक माहिती तुम्ही या माध्यमातून मिळवू शकता. आणि पुन्हा एकदा मॅडम, थँक्यू व्हेरी मच.